पुण्यामध्ये महिला सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। काल संध्याकाळच्या वेळेस भिगवण परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली। काल संध्याकाळी 4च्या सुमारामध्ये एक तरुणी भिगवण परिसरामध्ये जेव्हा संध्याकाळच्या वेळेस रोडवरून जात होती त्यावेळेस आजूबाजूला गर्दी देखील होती, परंतु त्यावेळेस 2 ते 3 नराधम आले। त्यांनी तिच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकली आणि तिला काही सुधारण्याच्या आधीच तिला ओढून तिचं अपहरण केलं। ज्यावेळेस ही घटना भिगवण परिसरामध्ये पसरली त्यावेळेस भिगवण मध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते संतप्त झाले। काल संध्याकाळी ते पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आंदोलन देखील करत होते। बरेचसे म्हणजे हजारोंमध्ये संख्या काल नागरिकांची तिथं पसरलेली होती आणि त्याबरोबरच आता पोलिसांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत त्यांनी आजूबाजूला नाकाबंदी करून ते जे नराधम होते त्यांचा शोध आता सुरू केलेला आहे। त्याबरोबरच या गोष्टीचा निषेध दाखवण्यासाठी आज भिगवण बंद देखील करण्यात आलेला आहे। प्रत्येक नागरिक जो भिगवण परिसरामध्ये राहतो त्यांनी आज कोणताही म्हणजे ते कामाला गेलेले नाहीये, तर त्यांनी भिगवण जे आहे ते पूर्णपणे बंद केलेलं आहे। त्यांची एकच मागणी आहे की जे ते नराधम होते त्यांना पकडून ताबडतोब शिक्षा व्हावी आणि ती जी तरुणी आहे जिचं अपहरण या सगळ्या घटनेमध्ये झालेलं आहे तिलाही सुरक्षित घरी आणावं, ही सध्या आता भिगवण परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांची मागणी आपल्याला पाहायला मिळते। आणि आता जी इन्व्हेस्टिगेशन आहे पोलीस तिथं आता करतायत त्या नराधमांचा शोध देखील आता सुरू आहे। आता पुढे आता हे नराधम किती वेळात म्हणजे पोलीसच्या कस्टडीत येतील किंवा कधीपर्यंत यांना पकडून आणि पुढे त्यांच्यावर कोणती कारवाई होईल हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे आणि ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज.मी मृदुला नारळ।